म्हटलं लाईट गेली म्हटलं आणि लाईट पण गेली घरातली तर हवेशी म्हटलं थोडीशी झोपेल तसं तुमच्या पाशी तर इथे घ्या म्हटलं राधाने आणि झोपू घाला पण थोडस. अरे मा तुला म्हटले का उद्या पाहिजे 12 वाजले ना 12 1 वाजले ना उन्हाची झाकायला लागलं म्हटलं तर खराब होईल तब्येत पडली तिची. घरातच झोपून दिले नाही तर बाहेर नाही इकडे आपल्या घराला दहा निवास झाड आहे ना तर सावली जाऊन झोपी जाते झोकाय गरम देते तर तिला आणि टाकतील तर इथं नको आणलं मा लय उन्हा येतं झाकायला लागेल म्हटलं तब्येत खराब होईल नसून. हो मी पाहिलं मागं घेऊन मागं पाहिलं म्या मागं लय ऊन आहे म्हटलं ऊन आलंय आणि झाड एकदम गरम झाका मारू राहिलं तर ती मी गेली होती ना तर आता काही मला वाटरली बरं तिथं आणि तिथे काही राहू राहिलं नाही एकदम ते मच्छर चावू राहिले मच्छर गिच्छर हवा कचरं काळी चालली डोळ्या गियात नाही म्हणून म्हटलं तुमच्या शान दिलं तर बसली होती मी तर थोडस थापळ थुपळ करा आणि झोपते ते. हो माझ्या राधाला म्हटलं तब्येत गिबेत खराब होऊ जाईल म्हटलं उन्हायला आहे ना आता ती आईस्क्रीम सासू तशी बसली तर म्हणून म्हटलं माय ते घरच घेऊन जाय ना तब्येत गिबेत काय खराब करतं तिची राहू दे ना. पिलाला घेतलं असतं मांडीवर घातलं असतं पण एवढं लहान आहे माय म्हटलं सासून झोपू घालून बाई हे म्हटलं पंख्याशिवाय झोपच नाही ना लाईट गेली कूलर लागत नाही पंखा लागत नाही ना बाहेर काही हवा चालू नाही झोपेनच कशी आहे हालू राहिली उडू राहिली तरी पण झोपू राहिली नाही. एक काम करायला छोटासा पंखा घेऊन लागेल बॅटरीवरचा जेव्हा लाईट आलं चार्जिंग नाही लाईट गेली तर मग चालतील झोपू लागेल पोळीले एक काम करायला लागेल तेव्हा सांगा पोळाले येता घेऊन म्हणून एखादा छोटासा पंखा. हो त्याच का नाही माई नाही तर झोपील नाही तशी ना. चप्पल घालून असती तर बरं असतं बाबा माय काय व काय गरम आहे बाय बाय एवढं चप्पल झाली बाय मी कपडे काढाले मला कलर टाकीन म्हणून कपड्याचा अरे बापा देवा देवा वाचवा रे बापा. काय म्हटलं काय झालं पारे बाई अगं म्हटलं एकटीच बडबड राहिली काय झालं म्हटलं काय तुले एकटीच म्हटलं ते करून राहिली एकटीच बडबड करून राहिली. काही नाही हो म्हटलं ऊन पाना किती आहे आता मी म्हटलं आली दरवाजातून चला पटकन कपडे काढतो म्हटलं नवीनच कपडे आहेत कलर गिलर टाकीत म्हटलं म्हणून पटकन कपडे काढायला लागले बाप्पा बाप्पा काय ऊन आहे म्हटलं गरम ऊन म्हटलं एवढं गरम आहे म्हटलं बाबा बाप्पा बाप्पा इतकं गरम झालं हे पुरं खालचं कपडे एकदम गरम झाले इतक्यासारखे. मग बाई ऊन लागली ना ऊन कशी तशी आहे ना मग ते ऊन म्हटलं लय खराब आहे पण ऊन म्हटलं ऊन येत नाही बिना चप्पल निघत नाही बाहेर कधी. हो ना माय मला काय माहित होतं मी आतलंच आता नारळ झाडाचं सावली आहे म्हटलं तर मग एवढे काही ऊन लागेल नाही म्हटलं बाहेर म्हणजे आता पटापट दोन कपडे आहेत म्हटलं हो तर म्हटलं पटकन जातो म्हटलं घरात ती आता कूलरची खालची हवा घेतली आणि आली बाहेर पटकन घेऊन जातो म्हटलं कूलर घाल डबल वापस. अगं बिचारे म्हटलं कूलरच्या खाली हवा घेऊन आली तू ऊन येत नाही ऊन लागेल ना माय कशी असं तू काही समजत नाही का म्हटलं तुले अक्कल तर आहे का नाही घरात अजून लागली बापा कुणाच्या खालून बेकार होणे लागते बरं म्हटलं नंतर काढायचे कपडे कपडे घ्यासाठी कूलरच्या खालून आली म्हणतो तू ऊन लागली ना कशी असू हो जातो आता घरात चालली होती जातो आता काय नाही म्हणून राहिली पहिलेच म्हटलं आली असती म्हटलं पहिलेच आली असती पदर घेऊन डोक्या चप्पल घालून तर बरं असतं का पाहिजे म्हटलं उद्याच्या उद्या ती तब्येत खराब झाली ना माय ना मग पारू दे म्हटलं. नाही हो पारूबाई काही नका म्हणून म्हटलं जाऊ दे ना काय जाऊ दे ना काय म्हटलं पहिलेच धंदा नाही काही नाही चालू आहे ठिकाणा नाही कायचा सगळे कामं गे मग थप्प पडले जाऊ दे यावेळेस का तब्येत तर खराब नको होऊ देऊ बापा ऊन लागली ना पैसे गिशे नाही दवाखान्यात झाले मग होय ना मग घरातली गोष्ट आहे ना घरातली हो जात होतो. काकू काय झालं चिंगरे काय झालं म्हटलं काकू रात्री झोपली का तिच्या खेळायला म्हटलं मी आता शनिवार आहे आता खेळतो दिवसभर. अव चिंगरे आता झोपली होते आता लेट आली ना तर आता झोपू घातली तुम्ही आता झोपेलच अजून ते नंतर 4-5 वाजता आता सोबत आता आता लोक खेळतो झोपली त्याला काय खेळतो एकटीच असेल तुम्ही बसून. बरोबर मी ते राधापाशी बसून राहतील ते झोकापाशी ते उठली घेतली तर झोका देते तुम्ही काय करा तुमचे. बरोबर पाहिजे ना म्हटलं पडलो कधी तुम्हाला आरामशीर धोका देतो जरा धोका नको देऊ म्हटलं. हो काकू बरोबर झोका देते मी. सरिता लवकर जेवण काढले म्हटलं. अरे चिंगरी कसं काय आली म्हटलं इथं. ओ माय भैया आले का तुम्ही घरी
चिंगरी आताच आली होती, म्हणजे राधासोबत खेळतो म्हणे. राधा झोपलेली आहे बाई. नंतर 4-5 वाजता ते पण नाही बसतो म्हणे मी राधापाशी, उठली की झोपेतून झोका देतो म्हणे. तर म्हणून बसली, आताच बसली ती. हो का, बरं आहे जाऊ दे. मी काय म्हणतो होते, लोक जेवण करायला भूक लागली आणि लोक मला पाठवून जायचं आहे कामाला. हा पिलू कुठे, तिला जेवण केलं का? कुठे आहे तो? म्हणजे बाबा आल्या जेवण करतो, बाबा आल्या जेवण करतो म्हणून. जेवलाच नाही अजून, वाट पाहिला तुमची. आईपाशी आहे छोटूला, तो थांब बोला तुम्ही त्याला पण. बरं ठीक आहे दे मग लोक वाढून टाकून जेवण खाऊन करून जातो वापस. हो बरं. का रे बाबू, जेवण करून घ्यायचं त्या पिलू. थांबला काय माझ्यासाठी? तू जेवण करून घ्यायचं बाबू, भूक लागली तुले. नाही बाबा, मी तुमची वाट पाहत होतो. मला तुमच्यासोबत जेवण करायचं होतं. आई जेवण करायला वरण भात आहे ना, मला वरण भात केलं होतं ना ते. वरण भात दे ना मला. हो जा लवकर दे बरं जेवण करायला. मला पण दे आणि पिल्याने दे. अजून पाण्याचा ग्लास गिस, मिठाचं गिटा सगळं ठुतले. बरं ठीक आहे आता सांगतो. करा ना जेवण करा म्हटलं, सगळं सांगतील तुमच्या. जेवण करून घ्या. हो जेवण करू. चिंगरू जेवण करतं का? जेवण कर मग, ये जेवण करायचं असून जेवण कर. नाही काका, करा तुम्ही जेवण. नाही मला भूक, मी जेवण करून आले घरून. आईनं सोलाची भाजी केली होती, मी जेवण करून आले घरून. हो का, येशील ते मग पापडी पण आहे सगळं, एक जेवण करशील तर कर. नाही करा जेवण तुम्ही. मी बसतो राधापाशी बसतो मी. बरं बस मग, बरोबर बस. पाहिजे बाई, पडली नाही पाहिजे खाली. हो मी नाही पडत. हे तर मला वाटलं काय हे झालं तिघं मायलं का. हे काय लिहिलं चिपरी घरात मी. म्हटलं काढून दिलं, किती वेळा काढून दे घायला बाहेर घरात तिघे. सुनबाई किती वेळा म्हटलं हे पोरले घरात बोलू ना. हे काय पडली राधा खाली म्हटलं, लागी ना ते डोक्याला. तुला का समज आहे का म्हटलं चिंगरीले. पाठवली घरी लवकर. आई ते आता समजलं ते. राहू दे बसते पण शांत देत. मग मी काही वाटलं दिले. राहू द्या ते अजून तिच्या आईला बोलीत म्हटलं राहू द्या ना. बसू द्या थोडस. काय करू राहिली? काहीच नाही करू राहिली. किती वेळ टाइम बसला होता. बसलीच तर झोका देऊ राहिली. उठली घेतली तर झोका देऊ ते. राहू द्या. तुला ना काही माहित नाही म्हटलं, असं एरगाने केलं ना तर टोकी लागते, नजर लागते. त्यामुळे मराठी पाठवून दिले बाहेर. काय ठेवलं पाठवून दिले तिच्या घरी. पाठवून जाय मला घरी गेला. ठेवत ना जवळपास लहान ते काही हात बिमारी लागून जाईल म्हटलं. बिमारी उठू दिले नको. हे कुठं म्हटलं जाय पाठवून तिच्या घरी. आजी मी काही नाही करत. मी बसली तर मी नाही हात लावला राधाला हात लावत. काही नाही, मी बसले फक्त. काही नाही करत मी. शिकू नको. हे घरी उठ लवकर. तुला म्हटलं ना ते असं नाही म्हणून झोपल्याशिवाय. तिला सब खेळायचं. काय खेळायचं तर 4-5 वाजता. आता काही खेळायचं नाही म्हणून. तुला म्हटलं ना खेळ नको म्हणून. ऐकत नाही तू. आहे ना तर माझ्या सांगायचं नाव आहे ना चिंगरी. हो नाही राहू दे ना म्हटलं. बसू दे थोडस. जाईल नंतर घरी. ते एवढं काय आता ऊन आहे ना. ऊन अजून लागेल ते. माय घरी नाही ना. ते 2 तास माय येते म्हटलं घरी. मीराबाई तर आधी 2 दिन म्हटलं ते जाईल तिच्यासोबत घरी. येऊ ना आता. काय झालं मावशी? काय झालं म्हटलं? किती वेळची पोरली मी. मग पुढे कोण बोलली म्हटलं तू. किती वेळची आवडली म्हटली बाहेर उभे राहून. म्हटलं आता बंद करशील, नंतर बंद करशील. बोलूच राहील तू म्हटलं तिले. नाही वेळी पहिले घरात नेलं कोण दिले मग ते. म्हटलं किती वेळची पाहिजे तिला झोपू दे राधाले. किती वेळ झोकायला ते उठली तर अजून मग झोपत नाही लवकर. ते तुला माहित नाही का? तुला काय बार येऊन पाहिजे. तब्येत खराब होते तिची ती कशाला. मी पडेल तिथून कसं नाही करायली. पोरगी शांत बसली का तिथं. झोका देऊ राहिली. उठली तर तुम्ही सुनता तुम्हाला म्हणून राहिले राहू द्या तरी पण तुम्ही ऐकू राहिले. म्हटलं एवढा पोरं धावस टाकून मग तुमची. तुम्ही काय म्हटलं तुमच्या घरी खात्याला मागवली तुला ते सांडव बोल केला, पसारा केला, गळा टाकून राहिली. पण तुम्ही काम दिलं जशी का ते आहे म्हटलं. जसं काही आखून दिलं जसं तुमच्या घरात सोडून येत तुमच्या घरातलं काही ना काही. अरे फालतू खरी. मी आईचे मीराबाईचे भांडत होतच वाटते. काम लावून टाकलं पोरीले. एवढंच नाही बरं ते म्हटलं. काय तुमच्या घरात सोडून घेऊन जायचं का ते. तुम्ही धावस बोलायचे. तुम्हाला काय म्हटलं असतं का नाही. आली घरी राहिली काय करेल ते तुम्हाला. ते म्हटलं का तुम्हाला म्हटलं का आजी मला चॉकलेट दे, खाता दे, काही ना काही म्हटलं का. काम म्हणजे पोरगी आहे म्हणून तुमच्या घरात नाही. तुम्ही बस आले उठाले. तिला किती वेळा म्हणतो मी येऊ नको तरी पण ऐकत नाही. माहिती येते सर बसाले ते. चल लवकर घरी चल. उठ लवकर. तुला म्हटलं किती वेळा म्हटलं तुम्ही येऊ नको म्हणून आजीच्या घरी. आजी बरोबर नाही म्हणून ऐकत नाही तू. चल उठ लवकर. मग काही नाही केलं. बसलीच तू तिथं.
जर आली इकडे पाहिजे तू. म्हटलं तू चुपचाप घरात राहायचं ना. त्या भो आहे ना घरातली बसलेला तर बसत ना. आली आजी तर माहित नाही तुला कशी आहे आजी. आजी कसं भांडण करायचं म्हटलं. तुला किती सांगतो येऊ नको ऐकत नाही तुम्ही गोष्ट. चल घरी उठ लवकर. अरे राहू द्या म्हटलं मीराबाई, राहू द्या ते बसली शाळेत होते का काय म्हटलं. तुम्हाला काही माहित नाही म्हटलं. तुमची सासू तुमच्यावर उभा टाकला चालते म्हटलं. तुम्ही घरातले आहे म्हणून बाळाच्या उभा टाकत बसून का म्हटलं. पोरगी म्हटलं 5-6 वर्ष पोरगी मध्ये तेव्हा सुचत नाही का तुमच्या नजरेत येते म्हटलं. तिला बोलत नाही करत होती. गावात सगळं उचल वाचं काही बोलत राहताल तुम्ही. तेव्हा ऐकून घ्या. आणि आहे ना मोठे आम्हाला खाली उचलत म्हटलं. आता पोरगी काय गरज होती म्हटलं बोलत तुम्हाला. गरज काय होती बोलत तुम्हाला. ते घरी पाठव डायरेक्ट घरी ते आले ते मारले नाही. लहान आहे ते ऐकत नाही तरी पण बोलायचं गरजच होती तुम्हाला. बोलायला वाटतं पाहिजे तुम्ही बोलायला लागेल चांगलं दिले. मी ऐकलं कारण आता बोलू नंतर बोल शांत बसता नाही अजूनच बोलल तुम्ही. ओ बाई म्हटलं लागतील तुला काट्यावर नांगाले तर काल पाठवत तू पोरगी येतं. घरात राहायचं ना तुला एवढं वाटतं तर काल पाठवलं मा घरात मला बोलले का तू. घर जायचं गोष्ट नाही म्हटलं. गोष्ट आहे म्हटलं पोरीची म्हटलं पोरीसोबत खेळणे लहान ते आहे म्हटलं. त्या घरी येते ते बसायला उठाले तर मागत नाही काही नाही. मला आवडत नाही म्हटलं असं येणं बसणं. मला काही आवडत नाही काही नाही. आणि आजपासून ती पोरगी आली नाही पाहिजे म्हटलं. पाठवत नाही असं जर असलं काय पाठवू. दाता आहे म्हणून काकू काका बसाले. तुम्हाला काय म्हटलं तुम्हाला काय तुम्ही कोणा पाठलं ना घरात म्हटलं तुम्हाला सरतच ना घरात कोणी आलं तर बाहेरचं कोणी सरत तुमच्या डोळ्यात नजरेसमोर येते. नामदाशी तुम्हाला बोलत राहत कोण आले पण तुम्हाला काहीच नाही जमत म्हटलं. तुम्हाला बोलल्याशिवाय कोण आले आता लाईन पुढे काय बिघडत तुमचं. जाऊ द्या काय बोल जसं फायदा आहे. चल अंदर चल बाई म्हटलं चल उठ लवकर. तुला म्हटलं उठ लवकर. एवढं काट्यावर नागाले पण पाठवच नाही म्हटलं. किती वेळा नाही झाकू झालं घरी येते ना बसायला येते. आता काय करा पोरगी सांगते लहान सांग काय समजून सांग किती वेळा सांगा तिले जाऊ नको बाई ऐकत नाही ना ते. असं ऐकलं ना आता म्हटलं येऊ दे नको तिथं मला आवडत नाही ते. माझ्या नजरेत येते ते तुला माहित नाही का काय तुम्ही तुमचंच राहता. तुम्हाला दुसरं काय नाही तुमचं बोलणं मोठे म्हणजे एवढा फायदा उचलायचा ना म्हटलं. कोणाला मोठं झालं सगळे बोल राहत तुम्ही सगळे मोठं म्हणून काय कोणी म्हणत नाही तुम्हाला म्हटलं. तुम्ही जास्त फायदा उचलता या गोष्टीचा.